अधिराजला सर्दी आणि खोकला झाल्यामुळे तो आज घरीच होता. त्याचा आवाज पण बसलाय आणि दुपारी त्याची झोप झाल्यानंतर त्याला भूक लागली तर म्हटला मला पेरू खायचा आहे, पण मी पेरू नाही दिला कारण त्याला ऑलरेडी सर्दी झाली आहे. त्याच्यानंतर म्हटलं चल तुला चिक्कू देते खायला, गावावरून चिक्कू आणलेले पिकले होते. तर 2-3 चिक्कू खाल्ले तर अशा आळ्या फिरत होत्या त्याच्यामध्ये. मग त्याला एक चिक्कू चांगला बघून दिला आणि त्याच्यानंतर त्याला दूध गरम केलं हळदीचं, कारण खूप खोकतोय तो, कोरडा खोकला आहे. आणि 2-3 तासांनी परत त्याला म्हटलं आल्याचा ज्यूस द्यावा. मग आल्याचा असा रस काढला आणि थोडासा मधात मिक्स करून गपचूप गेले त्याला चारायला. पण त्याला लगेच आयडिया आली आणि त्याने तोंड लपवलं. तरी पण मी त्याला धरलं, दोन्ही पायात पकडलं आणि मस्त असा त्याला ज्यूस तो पाजला, कारण खूप खोकतोय तो. वेगवेगळे उपाय माझे चालू आहेत. संध्याकाळी त्याला भूक लागली आणि सर्दीने चव पण नाही तोंडाला, म्हणून म्हणला भेळ खायची म्हटला. मग 5-5 वाली मुरमुऱ्याचे 2 पॅकेट आणले, मस्त अशी भेळ बनवली आणि सगळ्यांनी एन्जॉय केली. असा होता आजचा मिनी व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.